यशस्वीता मिळत असते, प्राप्त होत असते. कुठल्याही क्षेत्रामध्ये हा नियम लागू होत असते. त्यासाठी केवळ आणि केवळ श्रम आणि मेहनत आणि कष्ट हे अतिशय महत्त्वाचे आहेत. सलामीचे फलंदाज येतात. आपला एक एक प्रतिनिधी कृपया वरती पाठवलात तर बरं होईल. आम्हाला नावं माहिती व्हायला पाहिजेत. काही नवीन खेळाडूसुद्धा असतात. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज हर्षल आणि निहाल. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होते. लेट्स प्ले, लेट्स स्टार्ट. पहिला चेंडू घेऊन येतो विश्वेश. कट केला हा थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये, घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. पहिला चेंडू आजच्या दिवसातील पडतोय. हर्षल स्ट्राईकवर. पंच केलेला हा चेंडू होता. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये एक धाव त्या ठिकाणी नक्कीच घोषित क्षेत्रामध्ये प्राप्त होते. पंचांचा आमच्याकडे इशारा येतोय. अशा प्रकारे हर्षलने आपलं आणि आपल्या संघाचं खातं उघडलेलं आहे. ते एका धावेने. चांगला चेंडू होता. यॉर्कर लेनचा हा चेंडू होता विश्वेशचा. एक गुणी खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू विश्वेश टायगर लेन सासवणे संघाचा. गेली 10-12 वर्षामध्ये त्याने आपलं नावलौकिक क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये कमावलेला आहे. पुन्हा एकदा हर्षल खेळण्यासाठी सज्ज होतोय. विश्वेश मांडवा यांकडून मारा करतोय. काहीसा उचलणारा चेंडू फ्लिक करतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एक धाव तर पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण होत्या. नक्कीच कौतुक करावं लागेल हर्षलचा. रनिंग बिटवीन द विकेट चांगली. ज्या ठिकाणी 1 किंवा 2 धावा होत्या त्या ठिकाणी 3 धावा धावून सहज पूर्ण केलेल्या. धावसंख्या होती ती 4 धावा. चांगली सुरुवात. निहाल येते स्ट्राईकवर. विश्वेश मारा करतोय. पुन्हा एकदा उचलणारा चेंडू हवेत आहे परंतु सुरक्षित डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. आणि हा या ठिकाणी क्षेत्ररक्षक चकतोय. चेंडू जातोय आणि येतोय दणदणीत खणखणीत चौकार. पहिल्या षटकामध्ये नक्कीच या ठिकाणी चौकार येतोय निहालच्या बॅटमधून. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी हर्षलच्या आणि निनादच्या माध्यमातून. धावसंख्या होती ती 7 धावा. पहिल्या चेंडूवर 1, दुसऱ्या चेंडूवर 3, 8 धावा धावपलकर जमा होतात. धावून 3 धावा केल्या होत्या. पहिल्या चेंडूवर 1 आली होती, नंतर 3, नंतर 4, अशा प्रकारे 8 धावा धावपलकर जमा होतात. पुन्हा एकदा विश्वेश मारा करण्यासाठी सज्ज होतोय. अतिशय सुरेख चेंडू होता. 5व्या पद्धतीचा हा चेंडू. फॅड्युलंड डिलेव्हरी टाकलेली होती. ते विश्वेशने कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. निर्धाव चेंडू येतोय. निहाल पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतोय. विश्वेश मारा करतोय. मांडवा यांकडून पुढील चेंडू. इनस्विंग पद्धतीचा चेंडू सहज खेळून काढतोय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी 1 धाव तर सहज पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा कोणतेही प्रयत्न दिसत नाही आहे. पहिली धाव जर आपण वेगवान पद्धतीने पूर्ण केली तर दुसरी धाव घेणं सहज शक्य होत असतं. हे आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. धावसंख्या मात्र 1 ने वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावा धावपकर जमा झाले. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पुन्हा एकदा विशेष मारा करतोय. ऑफस्टॉपच्या सहज कट केला डीप पॉईंट क्षेत्रामध्ये. या चेंडू 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होते आउटफील्ड खराब असल्यामुळे. आणि 2 धावा त्या ठिकाणी सहज पूर्ण केल्या जातात. धावसंख्या नक्कीच 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा धावपकर जमा झालेल्या आहेत. चांगली सुरुवात. प्रथम फलंदाजी करत असताना आजच्या दिवसातील हा पहिला सामना रंगतोय. अर्थातच टायगर लाईन सासवणे विरुद्ध न्यू जर्मन धोकोडी या 2 संघादरम्यान मकर संक्रांती चषक 2026 या स्पर्धेमध्ये खेळत असताना भव्य दिव्य आकर्षक असे हे चषक मकर संक्रांती चषकासाठी दरवर्षी असतात. गेली 48 वर्षांनी हे 49वे वर्ष आहे. मकर संक्रांती चषक अमरदीप युवक क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित. दरम्यान नवीन गोलंदाजीसाठी सज्ज होते. मांडवा यांकडून मारा करण्यासाठी तयार होतोय ऋषभ. आणि समोर खेळण्यासाठी निहाल सज्ज होतोय. एका चौकारणीशी नक्कीच खेळतोय. अतिशय सुरेख चेंडू ऋषभचा. काहीशी उसळी याच वेळेस चेंडूला दिलेली होती.
आणि नक्कीच सरावाचा फायदा प्रत्येक खेळाडूला होत असतो. जेवढा आपण सराव करू तेवढा आपला खेळ उंचावत असतो. पुन्हा एकदा ऋषभ हळदणकर मारा करण्यास सज्ज. ऑफ स्टंपच्या बाजूने जाणारा चेंडू सहज कट करतोय. घोषित क्षेत्रामध्ये पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय. 1 धावेचा. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचस्थिती 12 धावा. चांगली सुरुवात म्हणालो गेलं. पहिल्या षटकामध्ये विश्वेशच्या 11 धावा आल्या होत्या. गडी मात्र कोणताही बास झालेला नाही. धकोडे संघासाठी खूप चांगली गोष्ट असणार आहे, कारण ज्यावेळेस आपल्याकडे विकेट असतात त्यावेळेस आपण मोठे फटके मारू शकतो, हाणामारी करू शकतो आणि जास्तीत जास्त धावा पटकावण्याचा प्रयत्न करू शकतो. पुन्हा एकदा निहाल खेळण्यासाठी सज्ज होतोय. एका चौकारणीशी जाऊन पोचतो वैयक्तिक 6 धावांवर. यावेळेस मात्र ऋषभ लाईन अँड लेंथपासून दूर जातोय आणि पंचांना आमच्याकडे हवेला समांतर हात पसरवण्यास 3 वाईट टाकले तर 1000 रुपयांचा संकेतकडून पारितोषिक आलेले आहे. ऋषभसाठी 3 वाईट टाकले तर 1000 रुपयांचा पारितोषिक संकेत यांच्याकडून. पण ऋषभ मात्र चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. निर्धाव चेंडू आला होता. यावेळेस चेंडू हवेत आणि सरळ विसावतोय तो क्षेत्ररक्षकाच्या काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये हातामध्ये आणि या ठिकाणी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये निहाल मात्र बाद होऊन तंबूमध्ये परत होतोय, ज्याने एका चौकारणीशी आपल्या संघासाठी योगदान दिलेलं आहे. आपला कॉन्ट्रीब्यूट दिलेलं आहे ते 7 धावांचं. 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन नक्कीच आपल्या संघासाठी दिलेलं आहे. चांगलं योगदान म्हणावं लागेल. मयूर याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर एका हाताने झेल टिपला तर संकेत यांच्याकडून 1000 रुपयांचा रोख पारितोषिक आहे. मयूर हे यष्टीरक्षक एक जबरदस्त असा खेळाडू आहे. मयूरसुद्धा एकामागोमाग एक दोन्ही संघामध्ये जबरदस्त असे चांगले खेळाडू आहेत, जे नावाजलेले खेळाडू आहेत, ज्यांनी अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. मग त्या डे स्पर्धा असेल, नाईट स्पर्धा असतील. त्याच्यामुळे हा सामना एक जबरदस्त आजच्या दिवसातील पहिला सामना नक्कीच संजय असेल. पुन्हा एकदा ऋषभ पुढील चेंडू उचलणारा चेंडू आणि मारण्याचा प्रयत्न फसतोय. त्या ठिकाणी पंच मात्र निराश दिसतात या चेंडूवर आणि स्वैर चेंडू घोषित केलेला आहे. या स्वैर धावा खूप महत्त्वाच्या आहेत. ऋषभ एक धाव क्रिकेटमध्ये महत्त्वाची असते. पुन्हा एकदा मारा करतोय आणि यावेळेस चेंडू हवेत पुन्हा एकदा आहे आणि झेल मात्र सुटतोय. जजमेंट घेता आलं नाही. बराच वेळ चेंडू हवेत होता. आपण जजमेंट घ्यायला पाहिजे, आपल्या जागेवर स्थिर उभं राहायला पाहिजे आणि तो झेल टिपायला पाहिजे, कारण झेल मित्रांनो महत्त्वाचा आहे. पकडा झेल आणि जिंका सामना असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं आणि यावेळेस मात्र अतिशय वेगवान चेंडू होता ऋषभचा. निर्धाव चेंडू. दरम्यान षटकाची सांगता होते, दुसऱ्या षटकाची सांगता होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना न्यू जन्मान धोकोडे संघाने धावा जमा केल्यात. 16 धावा. एक गडी बाद 16 धावा. पहिले षटक जर पाहिलं तर विश्वेशने टाकलं होतं. 11 धावा दिल्या होत्या. गडी बाद करण्यामध्ये यश आलं नव्हतं. नंतर ऋषभ याने गोलंदाजी मात्र चांगली केली होती, परंतु 2 खराब चेंडू टाकले होते. या 2 धावा अतिरिक्त स्वरूपातल्या ज्या धावा असतात त्या मित्रांनो रोखायच्या असतात, कारण ज्यावेळेस हाणामारी होते त्यावेळेस त्या 2 धावा किती महत्त्वाच्या. काल पाहिलं आपण तो श्रावणी 11 बोडणी संघाचा सामना. शेवटच्या चेंडूवर 5 धावा पाहिजे होत्या आणि खराब चेंडू टाकला आणि तो षटकार गेला. तर जबरदस्त सामने झाले कालच्या दिवशी. बऱ्याच उशिराने हर्षल येतो स्ट्राईकवर खेळण्यास सज्ज. कट करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू होता मर्यादित रेषेच्या आतून आलेला. हा चेंडू जास्त ऑफ स्टंपवर ठेवलेला होता. संजय आज गेली 3 वर्ष आपण पाहतोय हे एक गोष्ट गोलंदाज करत असतात, जास्त ऑफ स्टंपवर ठेवत असतात चेंडू. त्याच पद्धतीचा चेंडू भिरकावून देतोय पॉईंट क्षेत्र. डीप पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू जातो. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. 1 नव्हे तर 2 क्षेत्ररक्षकांच्या हातातून चेंडू निसटतोय. मित्रांनो, क्षेत्ररक्षण आपलं जबरदस्त व्हायला पाहिजे, चांगलं व्हायला पाहिजे. आपण जेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करणार तेवढा गोलंदाजाचा जो आत्मविश्वास आहे
तो वाढत असतो आणि जर आपण झेल सोडले, क्षेत्ररक्षण खराब झालं तर त्याचा परिणाम गोलंदाजावर होतो. धावसंख्या मात्र वाढते. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने हा चेंडू, परंतु यावेळेस मात्र जास्त बाहेर काढलेला ऑफस्टंपच्या पंच मात्र स्वैर चेंडू घोषित करतात. एक धाव नक्कीच धावफरक अधिकच्या स्वरूपामध्ये लागते. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. मागील 3 वर्ष आम्ही पाहिलंच की संजय, बरेच गोलंदाज हे ऑफस्टंपवर जास्त चेंडू देतात आणि जास्त बाहेर काढण्याच्या नादामध्ये स्वैर चेंडू टाकत असतात. हे प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतं. जन्मान थलेफडा आणि सिद्धिविनायक झिराट डोंगरी. पहिल्या सत्राचा खेळ संपण्याच्या आधी आपण नाणेफेकीसाठी सज्ज व्हायला पाहिजे, नाणेफेकीसाठी यायला पाहिजे. हा आपण नियम संपूर्ण अलिबाग क्रिकेटसाठी लावलेला आहे आणि हा नियम आपण फॉलो करतो. आपण सुद्धा सर्वजण स्पर्धा आयोजित करत असतो. लगेच यायचं आहे पहिल्या सत्राचा खेळ संपण्याच्या आधी. पुन्हा एकदा वळतोय, मैदानाकडे जातोय, जिथे सामना रंगते. दुसऱ्या करण्याचा प्रयत्न आणि धावचीतची संधी हुकते. पुन्हा एकदा खराब फेकी आणि खराब क्षेत्ररक्षण. जरी थोडंसं आउटफील्ड खराब असलं तरी आपला गोलंदाज ज्यावेळेस चेंडू टाकत असतो तेव्हा आपण तयार राहायचं असतं की चेंडू आपल्याकडेच येईल. हे आपण आधीच ठरवायचं की चेंडू आपल्याकडेच येईल, वाट बघत बसायचं नसतं. तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होताना दिसते. त्याच्यामध्ये जर सुधारणा झाली तर गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढेल आणि चांगली गोलंदाजी होईल. फलंदाजी मात्र चांगल्या पद्धतीने होताना दिसते, जरी संत फलंदाजी होत असली तरी. पुन्हा एकदा मार करतोय, उचलणारा चेंडू आणि हा मात्र भिरकावून देतो. काऊ कॉर्नरच्या वरून उतुंग येतोय. गगनचंबी षटकार, मेगा 6, सुपर 6. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाला कोणतीही संधी नाही. अतिशय उंच पुरा हा षटकार होता. ताकद आहे जबरदस्त अशी. तेजस मध्ये जबरदस्त अशी ताकद आहे. षटकार येतोय नक्कीच. तेजसच्या नावाला आनंद मात्र होतोय धोकवडे गावाला. आणि पुन्हा एकदा तेजस खेळण्यास सज्ज. फुलटा चेंडू होता परंतु या डी पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढला. या ठिकाणी यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होते आणि एकाच धाव्यावर मला वाटतं समाधान मानावं लागेल ते तेजसला. तेजस हा जबरदस्त असा उंच पुरा धिप्पाड असा फलंदाज आहे, ज्याच्यामुळे मनगटामध्ये जबरदस्त ताकद आहे. धावसंख्या मात्र नक्कीच जाऊन पोहोचते 22 धावा, 28 धावा. बघा षटकार आला होता. 28 धावा त्या ठिकाणी झालेल्या आहेत. 28 धावा धावपकार जमा झालेल्या आहेत आणि गडी मात्र एकच बाद झालेला आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. तिन्ही जन्मान धोकवडे या संघासाठी 28 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिले षटक घेऊन आला तो विश्वेश 11 धावा. एक कोणताही गडी बाद झालेला नव्हता. नंतर ऋषभने चांगली गोलंदाजी केली होती, एक गडी बाद केला होता आणि धावा दिल्या होत्या 5. त्याच्यामध्ये 2 खराब चेंडू होत्या व अन्यथा 3च धावा आल्या असत्या. नंतर मात्र 13 धावा आता या षटकामध्ये शुभमच्या आल्या होत्या आणि पुन्हा विश्वेशकडे चेंडू सुपूर्द केलेला आहे. विश्वेश्वर पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे, कारण हा एक जबरदस्त नावाजलेला अष्टपैलू खेळाडू आहे. यापुढे होणारा सामना अर्थातच जहनमान थलेफडा सिद्धिविनायक झिराट डोंगरी दोन्ही संघाच्या संघनायकाने पहिल्या सत्राचा खेळ संपण्याच्या आधी टॉस कबॉस इथे यायचा आहे. विश्वेश मारा करण्यास सज्ज. जोरकस मारण्याचा प्रयत्न तेजसपर्यंत प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय. यष्टीरक्षक मयूर सुद्धा त्या ठिकाणी चकतोय. मयूर एक जबरदस्त असा अष्टपैलू खेळाडू आहे. विश्वेश पुन्हा एकदा मारा करतोय. सेपल म्हणून खेळण्याचा प्रयत्न. डीप विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या वरून. जबरदस्त असा दणदणीत खणखणीत चौकार, सीमा पार. मी आधी सांगितलेलं आउटफील्ड थोडंसं खराब आहे. आपण जजमेंट घ्यायचं, चेंडू कुठे पडतोय, कसा पडतोय आणि तो कुठेही दिशा बदलू शकतो. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपण अनेक वर्ष या ठिकाणी खेळता. धावसंख्या मात्र 4ने उंचावते. धावसंख्या होते 32 धावा. पुन्हा एकदा तेजसचा जोरकस मारण्याचा प्रयत्न. मयूर काजारे हा सुद्धा त्या ठिकाणी यष्टीरक्षक म्हणून सकतोय आणि पंचांचा इशारा येते. घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव धावपळूक अधिकच्या स्वरूपामध्ये जमा होते आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 33 धावा. एक गडी बाद 33 धावा. आता मात्र तेजसला या ठिकाणी मोठे फटके मारून जास्तीत स्कोर
वाढवावा लागेल. धावांची गती धाव गती मात्र वाढवावी लागेल. विशेष मारा करण्यासाठी सज्ज होते पुढील चेंडू. खोदून काढलेला चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. अतिशय चांगली गोलंदाजी होताना दिसते विश्वेशची. चौथं षटक आपलं घेऊन येतोय संघातर्फे. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय संघासाठी आणि चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. पुन्हा एकदा तेजस खेळण्यासाठी सज्ज होतोय. एका षटकारानिशी 8 धावांवर. पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र त्या ठिकाणी दरम्यान नक्कीच मिळते. चांगली गोलंदाजी होताना दिसते यावेळेस विश्वेशची. गडी बाद करण्यामध्ये मात्र त्याला यश आलेलं नाही. पहिल्या षटकामध्ये 11 धावा दिल्या होत्या. गडी मात्र बाद करता आला नव्हता. याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी, एक चौकार आलेला आहे, परंतु नंतरचे चेंडू जबरदस्त त्याने टाकलेले आहेत. आता मात्र बऱ्याच वेळाने हर्षल येतोय. स्ट्राईकवर खेळण्यासाठी सज्ज होतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी विश्वेशची. या षटकामध्ये सुद्धा त्याने फक्त 6 धावा दिलेल्या आहेत, परंतु गडी मात्र त्याला टिपता आलेलं नाही. कोणताही फलंदाज मात्र त्याला बाद करता आला नाही. जरी असं असलं तरी त्याचे दोन्ही षटकांचे विश्लेषण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आल्या. एक चौकार या षटकामध्ये आला होता. पहिल्या षटकामध्ये एक चौकार आला होता. म्हणजे दोन्ही षटकं मिळून 17 धावा त्याने दिलेल्या आहेत. गडी मात्र त्याला बाद करता आला नाही, परंतु मर्यादित 5 षटकांच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. जरी 17 धावा 2 षटकांमध्ये आल्या असल्या तरी. आणि आता मात्र स्लॉग ओव्हर पाहायचा कोण घेऊन. धावसंख्या होती 34 धावा. आता मात्र टॉप गिअरमध्ये तेजसला फटकेबाजी करावी लागेल. कमीत कमी 45च्या वर धावा जाणं गरजेचं आहे. तेजस खेळण्यासाठी सज्ज होतोय. उचलणारा चेंडू फिरकावून देतोय. डीप विकेटच्या वरून येतोय जंगली षटकार. मेगा 6 सुपर 6 घणाघाती प्रहार केलेला आहे. एक शॉर्ट पिच पलचा चेंडू होता, भिरकावून दिलेला आहे डीप विकेटच्या वरून. उत्तुंग असा दणदणीत जबरदस्त असा षटकार येतोय. मेगा 6 सुपर 6 येतोय. तो तेजसमध्ये ताकद आहे. जबरदस्त असा बलाढ्य असा हा फलंदाज, ज्याची देहयष्टी शरीरयष्टी पाहिली क्रिकेटला साजेशी. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 40 धावा. 50 धावा तरी कमीत कमी व्हायला पाहिजे. पुन्हा एकदा तेजस खेळण्यासाठी सज्ज. ऑफस्टॉमच्या खूपच बाहेरचा चेंडू. हा पंच मात्र स्वैर चेंडू घोषित करतात. आमच्याकडे इशारा येतोय पंचांचा. हा खराब चेंडू आहे. 1 धाव आणि 1 चेंडू वाढतोय. धावसंख्या 1 निवड धावसंख्या जाऊन पोहोचते 41 धावा. आता मात्र तेजस 2 षटकारांशी वैयक्तिक जाऊन पोहोचतोय आणि 1 चौकार. जबरदस्त अशी फलंदाजी तेजसची पाहायला मिळते. धावसंख्या होती ती 41. न्यू जर्मन धोकडे संघाची. पुन्हा एकदा तेजस खेळण्यासाठी फुलटा चेंडू होता. कार्पेटच्या सारेल खेळून काढलेल्या लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव आणि खराब थ्रो. या ठिकाणी जे घोषित क्षेत्रामध्ये अजून एक अशा 3 धावा धावपलकार नक्कीच अधिकच्या स्वरूपामध्ये जमा होतील. काहीसं खराब क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. मध्ये शॉन आला त्या ठिकाणी. या मैदानामध्ये मध्ये मध्ये शॉन येत असतात आणि इंटरफेअर करत असतात, तर आपण लक्ष द्यायचं आहे क्षेत्ररक्षक म्हणून. धावसंख्या मात्र 3 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 44 धावा. आता मात्र चांगली धावसंख्या उभारलेली आहे तेजसच्या माध्यमातून, कारण तेजसच्या मनगटामध्ये जबरदस्त अशी ताकद आहे आणि त्याचे फुटवर्क पण चांगलं फुटवर्क आहे. टान्स त्याचा चांगला आहे. नक्कीच कौतुक करावं लागेल तेजसचं. धावांची गती जबरदस्त त्याने वाढवलेली आहे. 2 षटकार ठोकलेले आहेत. 1 चौकार ठोकलेला आहे. दुहेरी धावासुद्धा 2-3 वेळा घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे एक जबरदस्त योगदान आपल्या संघासाठी त्याने दिलेलं आहे. आत्तापर्यंत चांगली फलंदाजी त्याच्याकडून झालेली. हर्षलने सुद्धा चांगली फलंदाजी सुरुवातीपासून सलामीला आलेला हा फलंदाज. एकेरी दुहेरी धावाने त्याने सुद्धा धावफलक हलता ठेवलेला आहे आणि तो सुद्धा वैयक्तिक जाऊन पोहोचतोय. 11 या धावसंख्येवर नॉन स्ट्राईकला उभा आहे. तेजस मात्र जबरदस्त फटकेबाजी. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. उचलणारा चेंडू वेगवान चेंडू होता. तेजस मात्र चकतोय, फसतोय. चेंडू जातोय मयूर काजारे यष्टीरक्षकांच्या हातामध्ये विसावतोय आणि पुन्हा एकदा चेंडू सुपूर्द केला जातोय गोलंदाजाकडे. गोलंदाज मार्गक्रमण करतोय. तो मांडवाईंकडून मारा करण्यासाठी सज्ज होतोय. विघ्नेश पुन्हा एकदा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. पुढील चेंडू लोअर फुल टॉसचा चेंडू. जर हा पुढे सरसावून मारला असता तर नक्कीच चौकार षटकार झाला असता, परंतु यावेळेस कोणतंही फुटवर्क त्याने केलेलं नाही. जागेवर उभा राहून खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर फुटवर्क केला असता तर लोअर फुल टॉस झाला असता आणि तो सरळ लॉंग ऑन लॉंग ऑफच्या वरून गेला असता. धावसंख्या मात्र 3 होते. पुन्हा एकदा विघ्नेश
यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न फसतोय आणि त्या ठिकाणी धावचीतच्या स्वरूपामध्ये फलंदाज धावचीत सुद्धा होतोय आणि धावचीत होऊन तंबूमध्ये तेजसला परत यावं लागेल, परंतु आज चांगलं योगदान आपल्या संघासाठी त्याने दिलेलं आहे. जबरदस्त असं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे तेजसने. नक्कीच आमचे स्कोरर आमच्यापर्यंत त्यांच्या वैयक्तिक धावा पोहोचवतील. संघाची धावसंख्या मात्र होते 44. आता हर्षल स्ट्राईकला येतोय, विघ्नेश मारा करतोय, अतिशय सुरेख चेंडू कट करतोय. एक मिड ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळते. 1000 समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या मात्र होते ती 45 धावा. 45 धावा धावपलकर जमा झालेल्या आहेत. जरी 45 धावा असल्या, 5 षटकांचा सामना असला तरी हा सामना एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल. कारण न्यू जर्मन धोकोडे संघामध्ये सुद्धा चांगले गोलंदाज आहेत, चांगले क्षेत्ररक्षक आहेत. लाईनअपमध्ये या मित्रांनो येताना सासोने संघ चांगली कामगिरी त्या ठिकाणी गोलंदाजांनी केली होती. जर त्यांना क्षेत्ररक्षकांची साथ लाभली असती तर ही धावसंख्या 40च्या आत असती. कारण बऱ्याच वेळेला खराब क्षेत्ररक्षण झालं आणि त्या ठिकाणी एक धाव होती, त्या ठिकाणी 3-3 धावा झाल्या आणि फेकीसुद्धा खराब झाली. 4 धावा या खराब फेकीमुळे गेल्या. अशा प्रकारे कमीत कमी 10 धावा या अशा प्रकारे गेल्या. जर त्या 10 धावा वाचल्या असत्या तर बऱ्याच थोडासा धावसंख्या ही ती कमी झाली असते. नक्कीच मी कौतुक करेन सासोने संघाचं. लाईनअपमध्ये गेले, लाईनअपमध्ये आले, वेळेपूर्वी ते हजर होते, वेळेवर ते आले होते. जय हनुमान थलीपाडा, सिद्धिविनायक झिराट डोंगरी आहे. मला वाटतं सिद्धिविनायक झिराट डोंगरी हा संघ या ठिकाणी आले उपस्थित आहे. जय हनुमान थलेपाडा, आपणास अनेक वेळा आम्ही पुकार केलेला, दिलेली वेळ आपण पाळायला पाहिजे, त्या वेळेमध्ये आपण उपस्थित राहायला पाहिजे. अजूनही आपण उपस्थिती नोंदवलेली नाही आहे. आपल्याला नाणेफेकीचा कॉल करायचा, पुढील सामना खेळायचा आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. लगेच नाणेफेकीसाठी टॉस का बॉस या ठिकाणी यायचा आहे आणि पुढील सामना आपल्याला खेळायचा आहे. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. 2 षटकांनी एका चौकांनी 26 धावा तब्बल त्यांनी आपल्या संघासाठी पटकावल्या आणि 45 धावांमध्ये त्याचं योगदान जर पाहिलं तर 26 धावांचं आहे. जबरदस्त असं योगदान म्हणावं लागेल संघासाठी आणि जिंकण्यासाठी 46 धावा कराव्या लागतील त्या टायगर लाईन सासोन या संघाला. चला न्यू जर्मन धोकोडे, आपण लाईनअपमध्ये मैदानामध्ये उतरायचं आहे. पंचाने सुद्धा लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. थोडासा लगेच सुरुवात करायची, आपल्याकडे वेळ फार कमी असेल. चला न्यू जर्मन धोकोडे संघाने लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. आपल्याला सुरुवात करायची आहे दुसऱ्या सत्राला. मगाशी एक नक्कीच धावचीत झाला होता. धावचीचं जर आपण पाहिलं, ज्यावेळेस क्रिकेटचे नियम तयार केले गेले त्यावेळेस सर्वात प्रथम क्रिकेटच्या विश्वामध्ये धावचीत झालेला फलंदाज कोण असेल तर डेव्हिड ग्रेगरी हा 1877 पहिला धावचीत झालेला फलंदाज आहे. तर लाईनअपमध्ये जायचं आहे आणि येताना सुद्धा लाईनअपमध्ये यायचं आहे. पंचाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अनेक वेळा आम्ही थलेपाड्याला कॉल केलेला आहे, जय हनुमान थलेपाडा अनेक वेळा पुकार केलेला आहे. आपणास सिद्धिविनायक झिराट संघ मला वाटतं या ठिकाणी आलेला आहे. आपण सुद्धा लगेच यायचं आहे, नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा. पहिलं सत्र संपलेलं आहे, दुसरं सत्रसुद्धा आता सुरू होणार आहे. जोपर्यंत दुसऱ्या सत्राला सुरुवात होते तोपर्यंत पुन्हा एकदा मी आपणा तमाम क्रिकेट रसिकांना जे लाईव्ह क्रिकेटचा आनंद घेत आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या मैदानामध्ये प्रेक्षक आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मी या दुसऱ्या सत्राचा जोपर्यंत खेळ सुरू होतो तोपर्यंत पुन्हा एकदा या आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी घेऊन चालतोय आमचे साधे समालोचक संजय म्हात्रे यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सुदर्शन घातके सर. आजचा
तिसरा दिवस या स्पर्धेचा मकर संक्रांती चषक 2026 49व वर्ष। आज 14 तारीख म्हणजेच मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या सर्व क्रिकेट रसिकांना, क्रिकेट प्रेमींना आणि खेळाडूंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आजच्या दिवसातच उत्तरायण सुरू होत असतो आणि असंच आपल्या जीवनात सुद्धा काही चांगले क्षण यावर्षी सुरू होतील। मकर संक्रांतीच्या संपूर्ण क्रिकेट जगताला आपण शुभेच्छा देऊया। एक चांगला खेळ या वर्षामध्ये आपल्याकडून होईल अशी अपेक्षा करून आजच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात करतोय मी संजय म्हात्रे धोकोडे। जय भोनाई क्रीडांगणावरती आजचा तिसरा दिवस मकर संक्रांती चषकाला सुरुवात आपण बघतोय पहिल्या मॅचने। 5 ओव्हरच्या मॅच आहेत मित्रांनो, थोडंसं फास्ट घ्यायचं आहे, विलंब करायचं नाही आहे। आज आपण 8 संघांचा लॉट खेळवतोय। काल आणि परवा 12 संघांचा लॉट्स आपण खेळवला होता, परंतु आपल्यासाठी आज 5-5 ओव्हर खेळायला मिळणार आहेत। त्यामुळे एक चांगला आनंद हा क्रिकेटच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना घेता येईल। दोन्ही पंचांचं मी आभार व्यक्त करतोय। अगदी चांगला निर्णय गेल्या 2 दिवसामध्ये त्यांनी दिला। आजचा तिसरा दिवस सुरू होतोय। राजेश पाटील आणि शरद पाटील हे दोन्ही पंच काल चांगली कामगिरी करून होते। सन्माननीय रमेश कृष्णा म्हात्रे यांच्याकडून मंडळाला 511 रुपयाची देणगी आलेली आहे। खूप खूप धन्यवाद रमेश कृष्णा म्हात्रे यांचं, खूप खूप आभार। काल दोन्ही पंचांनी खूप चांगली कामगिरी केली होती। आज शरद पाटील यांच्या सोबत आणखीन एक दुसरे पंच या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मी सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। नाव आपल्याला थोड्याच वेळात प्राप्त होईल। सामना सुरू होतोय दुसऱ्या सत्राचा खेळ। पहिल्या चेंडूवरती जबरदस्त स्ट्रोक विश्वेश पाटीलच्या बॅटमधून आला, स्टेट व्ह्यू स्ट्रोक लॉंग ऑनच्या वरून तेजस जो भगत आहे त्याच्या वरून चेंडू खेळला आहे। घातकी सर आज तेजसने खेळी केली अत्यंत जबरदस्त लाजवाब खेळी। तेजस भगत या संघामध्ये दाखल जो झाला होता तो फक्त फिल्डर म्हणून दाखल झाला, परंतु काय प्रगती क्रिकेटमध्ये करायची ती प्रगती त्याने आज केली आणि आज प्रभावित करून दाखवलं। एक उत्कृष्ट फिल्डर म्हणून त्याला पारितोषिक सुद्धा मिळालं होतं। घड्याळ म्हणून त्याच्या घरी लावलेलं असेल भिंतीवरचं घड्याळ आणि त्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ते पारितोषिक मिळालं होतं। तो आनंद काही वेगळाच आणि त्यानंतर केलेली प्रगती ही खूप मोठी आहे, कारण तो राहतो आवाजपाटा मुगर या गावामध्ये, तिथे राहतो आणि तिथून मात्र त्याने तिकडे क्रिकेटचा कुठलाही छंद नाही आहे त्या भागामध्ये आणि त्यांनी मग या धोकोडे गावामध्ये या टीमला जॉईन केला आणि प्रथम क्षेत्ररक्षक म्हणून तो या ठिकाणी कामगिरी करू लागला। आता मात्र त्यांचा मेन फलंदाज म्हणून आज त्यांनी जी 26 धावांची खेळी केली त्याबद्दल मला सुद्धा त्याचा अभिमान आहे। जबरदस्त बॅटिंग आजची त्याची 45 धावामध्ये त्याचा वाटा जो 26 धावेचा होता तो अफलातून। या दरम्यान एक चांगला थ्रो होता, रनआउटची संधी जरूर होती कारण डेंजर झोनमध्ये विश्वेश पाटील त्या ठिकाणी धावत होता आणि सचिन मात्र खूप चांगला फिल्डर विकेट किपर त्या ठिकाणी चेंडू गॅदर करतोय। फुलटॉस चेंडू यावेळेला उडवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, हर्षद पाटीलच्या हातात जाईल। पंचाने मात्र इकडे 9चा इशारा केलाय, फ्री हिटचा इशारा असणार आहे। या चेंडूवरती थोडासा बाउन्स होता, अर्थात बिमर होता चेंडू आणि त्यामुळे या चेंडूवरती नो +1 अशा 2 अतिरिक्त धावा या ठिकाणी मिळतील। सेल जगरूत चांगला पकडला, हर्षलची तारीफ करावी लागेल कारण तो षटकार सुद्धा होऊ शकला असता। एवढी चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी न्यू जर्मन धोकोडे संघाचा हर्षल पाटील करतोय। यावेळेचा चेंडू फसवा होता, स्लोवर 1 ऑफ कटर टाकला होता। गोलंदाज आपण बघतोय निहाल नितीन म्हात्रे, जर्सी नंबर 13 धोकोडे संघाचा एक तरुण तडफदार असा गोलंदाज। गेल्या 2 वर्षापूर्वी त्यांनी या क्रिकेटमध्ये सुरुवात केली, आजचं 3रं वर्ष असेल मला वाटतंय। कमी वयामध्ये प्रगतीपथावरती असणारा हा गोलंदाज आपण बघतोय। उंची चांगली आहे आणि गोलंदाजची शैली सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीची त्याची आहेत आणि त्यामुळे त्या उंचीचा फायदा
तो या धोकोडे संघाला मिळवून देऊ शकतो. एक जबरदस्त उंची, अर्थात वडील जास्त क्रिकेट खेळले नाही, कामावरती जास्त रुजू राहिले, परंतु मुलगा मात्र या टेनिस क्रिकेटमध्ये पदार्पण करतोय आणि आपल्या म्हात्रे कुटुंबाचं नाव या ठिकाणी रोशन करतोय, आपल्या संघाचं नाव रोशन करतोय. असा निहाल नितीन म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती आहे. समोरती विश्वेश पाटील उजव्या हाताचा फलंदाज. यावेळेला फुल टॉस चेंडू होता, बॉडी वरती आला होता, बॅटला थोडासा अँगल क्रिएट केला आणि त्याच वेळेला चेंडूला पाठवला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉटमध्ये चेंडू फिल्डिंग केले जातोय हर्षल पाटीलच्या माध्यमातून. तोपर्यंत अत्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट विश्वेश पाटील आणि त्याचा साथीदार अर्थात आपण बघतोय सुशांत. या दोन फलंदाजाची चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिला षटक संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती लागल्यात. साधारणतः 9 धावेच्या सरासरीने धावसंख्या पाहिजे. 5 षटकं झाली होती आणि 45 धावांचा स्कोर उभा केला होता प्रतिस्पर्धी न्यू जनमान धोकोडे संघाने. परंतु पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी 15 धावा कुठल्या गेल्यात. खूप चांगली फलंदाजी पार्टनरशिप मजबूत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. सुशांत म्हात्रे आणि विश्वेश पाटीलच्या दरम्यान ही पार्टनरशिप. जर्सी नंबर 17 आपण बघतोय सुशांत स्ट्राईकवरती. गोलंदाजी मार्कवरती येतोय अभिजित कडू. अभिजित कडूच्या हातात चेंडू सोपवला जातोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण जर पाहिली तर या ठिकाणी क्षेत्ररक्षण जे सजवलेलं आहे त्यामध्ये 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला आहेत, 5 क्षेत्ररक्षक मात्र ऑफ साईडच्या दिशेला. यावेळेला चेंडू चकवतोय. नवीन क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, तरुण आहे, अनुभव नाही आहे क्रीडांगणाचा, कारण या क्रीडांगणावरती क्षेत्ररक्षण करणे म्हणजे खऱ्या अर्थाने कसब असतो. बाकीच्या संपूर्ण क्रीडांगणावरती आपण अलिबाग तालुक्यामध्ये क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतो की एवढा उतार नसतो, परंतु या क्रीडांगणावरती मोठा कस लागतो. यावेळेचा चेंडू थोडंसं गोल्डन स्पॉटवरती पडल्यानंतर खाली राहिला होता. ज्या पद्धतीने विश्वेशने अपेक्षा केली होती वरती येईल, परंतु खालच्या एजला लागला, बॅटच्या एजला लागला. चेंडू जातोय फाईन लेगवरती. 1 धाव मात्र मिळेल. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या वाढतोय, ती म्हणजेच 17 धावा. आमच्या सोबत गुणलेखक या ठिकाणी बसलेत, ते यतीश म्हात्रे मॅन फ्रॉम कोलगाव. काल संकेत संजय म्हात्रे यांनी गुणलेखकाची कामगिरी केली. संदेश गावण यांनी गुणलेखन केलं होतं आणि निनाद कदम यांनी सुद्धा कालच्या दिवसामध्ये गुणलेखन अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं आणि या कालच्या दिवसामध्ये खूप चांगलं गुणलेखन झालं. आज मात्र या ठिकाणी आमच्या सोबत त्यांच्याच गावचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाले, चांगलं गुणलेखन करत आहेत. धावफलकावरती एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या 18 वरती पोहोचतोय. षटक दुसरं प्रगती पथावरती चालू सामना आपण पाहिला तर नवीन प्रेक्षकांच्या माहितीसाठी यूट्यूबला जे प्रेक्षक जोडले त्यांच्या माहितीसाठी सुद्धा न्यू जनमान धोकोडे विरुद्ध टायगर लेन सासोने असा मॅच आपण बघतोय. जबरदस्त स्ट्रोक, अप्रतिम फिल्डिंग मात्र तेवढीच चांगली झाली. त्या ठिकाणी उताराचा आउटफील्ड आहे आणि त्या उताराच्या आउटफील्डवरती चेंडू अडवणे हा खूप मोठं कसब आणि तिथे तो चेंडू अडवला आहे, परंतु फाटक्यात सुद्धा पॉवर होती, ताकद होती. एक्स्ट्रा कव्हरवरती क्षेत्ररक्षक चांगलं होतं. 1 धाव मिळेल विश्वेश पाटीलला. फुल टॉस चेंडू या वेळेला आपण बघतोय कार्पेटने खेळला. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो निहाल, मात्र त्या दरम्यान तो मिसफील्ड झालाय आणि मिसफील्डचा फायदा उठवलाय. फिल्डिंग करणे म्हणजे किती कसब लागतोय बघा, जबरदस्त. हीच खासियत आहे या कोलगाव नगरीची. जय भुनाई माता क्रीडांगण आपण बघितलं तर या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणे हे खूप कठीण गोष्ट असते. अभिजित कडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल केलाय अँड सक्सेसफुल. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, फ्लॅट अँड फ्युरियस छक्का. जबरदस्त स्ट्रोक, जागा बनवली होती आणि बॅकफुटला जाऊन अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला पाठवला डीपमध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेच्या माध्यमातून धावसंख्या वाढेल. धावफलकावरती एकूण धावसंख्या येतोय ती म्हणजेच 27 धावा धावफलकावरती. जिंकायला आवश्यकता 46 धावेची आणि अशा वेळेस पहिल्या 2 षटकामध्ये 27 धावा धावफलकावरती लागलेल्या आपण बघतोय. पॉवर प्लेचं कुठलाही पाबंदी नाही या स्पर्धेच्या निमित्ताने, परंतु 2 षटकामध्ये खूप चांगली धावसंख्या या ठिकाणी उभी केलेली आहे.
निहालवरती आक्रमण चढवलं होतं. निहालला 15 धावा खर्च केल्या. त्यानंतर आला तो अभिजित, त्यांनी 12 धावा या ठिकाणी दिल्या. अभिजितची गेल्या वर्षीची गोलंदाजी आपण बघितली तर गेल्या 2 वर्षापूर्वी काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. या गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून बरेचसे सामने जिंकून दिले होते आणि त्याच्या नावावरती 5 विकेटसुद्धा या एका मॅचमध्ये आपण बघितल्या होत्या. तो अभिजित कडू आज मात्र 12 धावा खर्च करतो. या मॅचमध्ये नवीन गोलंदाज येतोय, एक नवीन तरुण तडफदार असा गोलंदाज असणार आहे. अर्थात नाव काय सचिन? पॉल स्मिथ सचिन मात्रे. फटका चांगला आहे या ठिकाणी. डीप कव्हर क्षेत्रामध्ये हा क्षेत्ररक्षक चेंडू फिल्डिंग करतोय. अर्थात स्मिथ सचिन मात्रे मैदानात आपल्याला बघायला मिळतोय. दोन्ही वडील आणि सुपुत्र मैदानात आज खेळताना आपल्याला बघायला मिळतात. अर्थात असंच चित्र नेहमी कोलगावच्या नगरीमध्ये असते. ती कोलगाव संघाकडून हा चेंडू थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर यॉर्क टाकला होता. अत्यंत सुंदर सुरुवात आपण बघतोय स्मिथची. 13 वर्षा पदार्पण केलं होतं आणि पहिला विकेट त्याने मिळवून दिला होता आपल्या संघाला. 13व्या वर्षी ती आठवण आम्हाला अजूनसुद्धा आहे, परंतु नाव विसरलो होतो त्याचं. यावेळेचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा दिशा दिले. बॅटचा फेस कोलला चेंडू जातोय शॉर्ट कव्हर शॉर्ट पॉईंटच्या दिशेमध्ये. चित्ररक्षक त्या ठिकाणी नाना मात्रे फिल्डिंग करतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकतोय. धावफलकावरती 29 धावा. हा अगदी चांगला चेंडू मिडल एस्टीवरचा चेंडू होता. डिफेन्स केलाय, मात्र त्याच वेळेला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आउटफील्ड धोका देतोय आणि 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होतात. रनिंग बिटवीन द विकेटच्या बाबतीत जर आपण विश्वेश पाटील आणि सुशांतला बघितला तर खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट गेले कित्येक वर्ष. जो तालमेल आहे ना, जबरदस्त तालमेल. दोन्ही खेळाडू अगदी चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट करत असतात. सुशांत आणि विश्वेश याची नक्कीच मी तारीफ करेन, कारण त्यांच्याकडे असलेली ती कॅपॅसिटी जर आपण बघितली, धावण्याची क्षमता जर बघितली आणि कॉलिंग, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉलिंग. आपल्याला ज्या वेळेला दुसरी धाव घ्यायची आहे त्यावेळेला त्या क्षणाला कॉलिंग केलं जातं. ये दुसरा म्हणून ज्या पद्धतीने असतो तो आवाज असतो, तो अगदी दोघांमध्ये एक ताळमेळ असतं आणि ते ताळमेळ या ठिकाणी जुळलेला आहे. सुशांत मात्रे आणि विशेष पाटीलचा. स्मिथचा हा फुल टॉस चेंडू थोडासा खराब. मात्र रनआउटच्या रूपात फलंदाज बादून परततोय. नोचा इशारा जरूर केला. फ्री हिट असेल पुढच्या चेंडूवरती, मात्र सुशांतने आपली विकेट गमावलेली आहे. विकेट जरी गेली असली तरी 33 धावा धावफलकावरती लागल्यास सामना जिंकायला आता अगदीच कमी धावा या ठिकाणी पाहिजे असतील. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे, परंतु स्मिथची तारीफ करावी लागेल. ऋषभ सिल्दनकरसाठी पारितोषिक आलंय. जर रिव्हर्स शॉट स्विच हिट जर फटका मारला तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय संकेत मात्रे याच्याकडून. बघा, एक रिव्हर्स शॉट खेळायचा आहे. ऋषभसाठी एक चॅलेंज दिलेला आहे. यावेळेचा फटका सरळ लॉंग ऑफच्या वरून खडे खडे. ऋषभ आलाय आणि ऋषभच्या बॅटमधून षटकार निघतोय. काय जबरदस्त टायमिंग आणि नजर बघा ऋषभ सिल्दनकरची. जरी तुम्ही कितीही चॅलेंज लावलात तरी पण मी माझ्या नॅचरल स्ट्रोक खेळेन हाच इकडे मला वाटतं ऋषभ दाखवतोय. 6 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 38 वरती पोहोचते. अजून सामना जिंकायला 8 मात्र धावेची गरज आहे. 12 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता या मॅचमध्ये जिंकायला. अजून सुद्धा सामना संपला नाही आहे, कारण कुठल्याही क्षणाला सामना फिरवण्याची क्षमता असणारा न्यू जनुमान धोकडे या मॅचमध्ये पुनरागमन करू शकतोय. या कित्येकदा आपण बघितलंय आणि त्यामुळे आता गोलंदाजी मार्कवरती स्वतः सचिन मात्रे येतोय. एक बाद 38 धावा धावफलकावरती लागल्यात. वाह, काय सुरुवात. आणि त्याच वेळेला फलंदाज विश्वेश पाटील झेलचीच्या रूपात विकेट किपरच्या हातात झेल देऊन माघारी परततोय. दुसरा हादरा बसतोय. या वेळेला आपण बघितला तर
जी सलामीची जोडी ज्या पद्धतीने पार्टनरशिप करत होती, एक बाद झाल्यानंतर लगेच दुसरा फलंदाज बाद होतोय दुसऱ्या चेंडूवरती, म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये जर आपण पाहिलं त्या पद्धतीने विकेट या ठिकाणी गमावल्या. 38 धावांची पार्टनरशिप आणि त्यानंतर दोन्ही फलंदाज तंबूच्या आसरेला. 11 चेंडूमध्ये 8 धावेची गरज सामना जिंकायला. नवीन फलंदाज येतोय विराट अर्थात मयूर काजारे, जर्सी नंबर 21 मैदानात उतरला आहे. आपण पाहतोय नेहमी 18 नंबरची जर्सी असायची विराटची आणि त्या जर्सीचा क्रमांक बदलला आहे मयूरने आणि 21 नंबरची जर्सी परिधान केलेली आहे. ह्या चेंजेस कधी जर मयूर मला भेटला फोनवरती आपल्या माईकवर तर नक्कीच विचारणार काय चेंज असेल तो जर्सी नंबरचा, कारण तो एक वेगळा नंबर होता. 18 नंबर म्हणजे खूप प्रेम केलं होतं त्या नंबरवरती मयूर काजारेने आणि तो चेंज झालेला नंबर 21 कसा झाला हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, कारण जर्सी नंबर हा सगळ्यात महत्त्वाचा असतो टेनिस क्रिकेटमध्ये किंवा लेदर क्रिकेटमध्ये. आणि मयूरच्या बॅटमधून हा स्ट्रोक येतोय, विजयी स्ट्रोक. वेल डन मयूर, जबरदस्त स्ट्रोक. आणि त्याच वेळेला 4थ्याच ओव्हरमध्ये सामना सहजमध्ये जिंकलेला आहे टायगर लेन्स सासोने संघाने. अभिनंदन आपण करूया टायगर लेन्स सासोने संघाचं आणि न्यू जनुमान धोकोडे संघाला पुढच्या स्पर्धेसाठी आपण शुभेच्छा देऊया. खूप चांगला खेळ आपल्याकडून सुद्धा झाला होता. हां, टायगर लेन कुठेही जाऊ नका, आपल्याला पुन्हा खेळावं लागणार आहे लगेच. विनंती करतोय पुढच्या मॅचमध्ये थलेपाडा संघाने टॉस जिंकलेला. दोन्ही संघाने पंडॉलच्या उजव्या आणि डाव्या